श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपेने आजचा प्रवचनाचा विषय आहे नृसिंहवाडी निवासी श्री दत्त महाराज। नृसिंहवाडीला नित्य वसणारा हा देवच काही वेगळा आहे। कोणीही यावं, नमस्कार करावा, एखाद्या वारी गर्दी असेल तर थोडीफार रांग लावावी। विशेष दर्शन नाही की पावत्या फाडून वेगळ्या रांगा नाहीत। रुद्राक्ष हाच ज्याचा अलंकार आहे त्याला सोन चांदी कशी काय भेट देणार। दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे त्याला रेशमी वस्त्र कशी भेट देणार। काही नको आहे भक्तांकडून, फक्त स्मरण हीच ज्याची सेवा आहे त्याला आणखी कोणत्या सेवेची अपेक्षा असणार। भस्म धारण करण्याची इच्छा असलेल्याला चंदन आणि केशर कसे अर्पण करणार। शीतल जल हेच ज्याचे स्नान आहे त्याला दुधातुपाने काय म्हणून न्हाऊ माखू घालणार। भक्त प्रेमाने पंचामृत उपचार समर्पित करत असतीलही पण त्याची इच्छा केवळ जळाचीच आहे। प्रत्येक जागी वेगळे रूप दाखविणाऱ्या या देवाच्या कोणत्या रूपाचे पूजन करणार। सर्वोपचारार्थे असं म्हणून केवळ हात जोडले तरी संतोषाने तो मान डोलावतो। अंगावरून पाणी गळत ओले त्या शुद्ध नमस्काराला तो पावतो, पण त्याला पाहून डोळ्यातून पाणी गळणाऱ्या भक्ताला तो प्रथम भेट देतो। मग त्याचे स्नान झालेले का नसेना, त्याला ओळखू पाहणाऱ्या भक्ताला तो आपली सविस्तर ओळख देतो, मात्र आपली ओळख देणाऱ्या भक्ताकडे त्याचे लक्षही जात नाही। महापूजेला वरण भाताचा नैवेद्य त्याला पक्वान्नापेक्षा प्रिय असतो। इतर भाज्यांपेक्षा घेवड्याची भाजी ज्याला प्रिय आहे अशा दैवताने भक्त म्हणून आमची निवड करावी, यासारखे अहोभाग्य कोणते असेल। कोणतीही तिथी हा त्याचा उत्सव असतो, त्याला भेटायला जायला मुहूर्ताची गरज नाही। मनात आले की गाडीत बसा आणि वाहकाला सांगा एक सांगली। गाडी सुरू होताच महाराजांना म्हणा येतोय बका, चला मग थोडा जप करूया। श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त।